मित्रांनो, मी आदित्य तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. केमिस्ट्री सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण कॉलेज रिव्ह्यू सीरीज चालू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ, फी स्ट्रक्चर, इनटेक आणि प्लेसमेंट बद्दलच्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेत असतो. आज आपण व्हिडिओमध्ये कोणतं कॉलेज एक्सप्लोर करणार आहोत तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर. या कॉलेजबद्दल आपण सगळी इन्फॉर्मेशन आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या कॉलेजचं एक्झॅक्ट लोकेशन कुठं आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक कॉलेज आहे आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॅम्पस, रेल्वे स्टेशन रोड, नियर रेल्वे स्टेशन, बस स्टँड अँड सिटी ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज. म्हणजे हे कॉलेज रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडच्या जवळ आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे एक नामवंत कॉलेज आहे. ठीक आहे. त्यानंतर कॉलेज ओव्हरव्ह्यूमध्ये आपण काय बघणार आहोत? कॉलेजचं नाव काय आहे? गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. 1960 मध्ये हे कॉलेज इस्टॅब्लिश झालेलं आहे. म्हणजे जुनं कॉलेज आहे, जेणेकरून त्या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या गोष्टी सुद्धा चांगल्या आहेत. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहेत तर हो. आणि हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक रेप्युटेड कॉलेज आहे. ज्याचा कट ऑफ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सगळ्यात जास्त गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा कट ऑफ लागत असतो. ठीक आहे. तर या कॉलेजचा इंटेक आपण बघूया, की दरवर्षी या कॉलेजचा इंटेक कशाप्रकारे आहे. तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग या सगळ्या ब्रांचेससाठी 60-60 सीट्स या कॉलेजने अवेलेबल केलेल्या आहेत आणि 60चा हा कॉलेजचा इंटेक असतो. त्यानंतर जी मोस्ट इम्पोर्टंट थिंग म्हणजे कट ऑफ. तर कट ऑफ बद्दल ज्यावेळेस आपण बघत आहोत, ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आपण बघत आहोत. त्यामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा 97.4 एवढा कट ऑफ गव्हर्नमेंट कॉलेजचा लागलेला आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 96.3 पर्सेंटाइल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 95.05 पर्सेंटाइल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 92.73 पर्सेंटाइल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 93.20 पर्सेंटाइल, सिव्हिल इंजिनिअरिंग 90.67 पर्सेंटाइल अशा प्रकारे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे. आता ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 96.3 पर्सेंटाइल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 94.73 पर्सेंटाइल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 91.75 पर्सेंटाइल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 88.26 पर्सेंटाइल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 88.93 पर्सेंटाइल, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 86.3 पर्सेंटाइल. अशा प्रकारे ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीचा कट ऑफ लागणार आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा चालू व्हिडिओमध्येच काढत असा. त्यानंतर ओबीसी साठी काय कट ऑफ आहे? कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 96.9 पर्सेंटाइल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 94.8 पर्सेंटाइल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 92.9 पर्सेंटाइल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 89.8 पर्सेंटाइल, मेकॅनिकलसाठी 88.8 पर्सेंटाइल, तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 88.7 पर्सेंटाइल. अशा प्रकारे ओबीसीचा कट ऑफ असणार आहे. त्यानंतर एस-सी कॅटेगरीचा कट ऑफ. या कॉलेजला एस-सी कॅटेगरीचा कट ऑफ सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वर गेलेला आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 94.4 पर्सेंटाइल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 92.6 पर्सेंटाइल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 88.8 पर्सेंटाइल, इलेक्ट्रिकलसाठी 86.8 पर्सेंटाइल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 86.7 पर्सेंटाइल, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 84.8 पर्सेंटाइल. त्याचप्रकारे एस-टी कॅटेगरीचा आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 80, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 62.9 पर्सेंटाइल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 64.8 पर्सेंटाइल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 46.5 पर्सेंटाइल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 42.90 पर्सेंटाइल, तसंच सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 71.10 पर्सेंटाइल. अशा प्रकारे एस-टीचा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर टी-एफ-डब्ल्यू-एस कॅटेगरी ज्यामध्ये तुमच्या फीजमध्ये मॅक्सिमम कन्सेशन होत असतं. त्यासाठी तुम्हाला थोडेसे एक्स्ट्रा पर्सेंटाइल खर्च करावे लागतात. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 98.45 पर्सेंटाइल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 96.80 पर्सेंटाइल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 95.60 पर्सेंटाइल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 94.40 पर्सेंटाइल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 94.20 पर्सेंटाइल, सिव्हिल इंजिनिअरिंग 92 पर्सेंटाइल. अशा प्रकारे टी-डब्ल्यू-एसचा कट ऑफ आपल्या या कॉलेजचा लागलेला आहे. आता त्यानंतर फी स्ट्रक्चर. आता गव्हर्नमेंट कॉलेज आहे. सो
फीसमध्ये सुद्धा थोडीफार कमी फीज आहे. ओपन कॅटेगरीसाठी 70,000 ते 80,000 फीज आहे. ओ-बी-सी, ई-बी-सी, ई-डब्ल्यू-एस या तीनही कॅटेगरीसाठी 40,000 ते 50,000 अशा प्रकारे फी स्ट्रक्चर असणार आहे. एस-सी कॅटेगरीसाठी 20,000 ते 30,000 फीजमध्ये आहे. एस-टी कॅटेगरीसाठी 15 टू 25,000, ई-डब्ल्यू-एस साठी 20 टू 30,000 अशा प्रकारे फी स्ट्रक्चर या कॉलेजचं असणार आहे. त्यानंतर प्लेसमेंट ज्या गोष्टीसाठी आपण कॉलेज निवडत असतो, ज्या गोष्टीच्या आधारावर आपण कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत असतो. तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर याचं हायेस्ट पॅकेज गेलं होतं 80 टू 82 लाख पर एनम. वर्षानुवर्ष दरवर्षी याचं काही ना काही पॅकेज असतं. तर 18 ते 20 किंवा 22 अशा प्रकारे हायेस्ट पॅकेज दरवर्षी येत असतं. ॲव्हरेज पॅकेज काय आहे? 4 टू 6 लाख पर एनम. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी ॲव्हरेज पॅकेज 40 लाख 40 प्लस लाख पर एनम जात असतं. कॉम्प्युटर आणि आय-टीच्या विद्यार्थ्यांसाठी 6 टू 8 लाख पर एनम हे ॲव्हरेज पॅकेज आहे. आणि कंपनीज या कॉलेजमध्ये कोणत्या व्हिजिट करतात तर विप्रो, कॅपजेमिनी, टी-सी-एस, इन्फोसिस, बजाज ऑटो, सिमन्स अशा प्रकारच्या कोर ब्रांचेस आणि आय-टी ब्रांचेससाठी कंपनीज या कॉलेजमध्ये व्हिजिट करत असतात. आता त्यानंतर कॅम्पस फॅसिलिटीजमध्ये काय हॉस्टेल फॅसिलिटीज, स्पोर्ट्स ग्राउंड आहे, लायब्ररीज आहे, लॅब्स आहे, क्लब्स एंड टेक्निकल इव्हेंट्स या ठिकाणी होत असतात. स्ट्रॉंग कोडिंग कल्चर आहे जेणेकरून तुमचे प्लेसमेंट सुद्धा त्यामध्ये मदत होत असते. आता गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, जर तुम्हाला पर्सेंटाइल एवढे पडत असतील तर. कारण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या ठिकाणी चांगली प्लेसमेंट सुद्धा होत असते आणि बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी येऊन काहीतरी नवीन गोष्ट ट्राय करतात. आपण आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी हे कॉलेज सुद्धा तुम्हाला मिळत असेल, तर तुम्ही या कॉलेजचा विचार करायला हरकत नाही. धन्यवाद.